Hello friends, myself Sarika Chaubule. Today we are going to learn our 12th standard section 2nd poem 2.4 Have You Earned Your Tomorrow? This poem is written by Edgar Guest. First, we learn about Edgar Guest, page number 112. Edgar Guest was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. Edgar Guest started his writing at the age of 14. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. Guest is an American writer of newspaper and magazines. Edgar Guest written poems. That poems was optimistic, means hopeful, and his simple style. For this reason, he known as people's poet. Here 2.4 Have You Earned Your Tomorrow? This is an inspirational poem. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. This is the question. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's action and deeds carefully and plan accordingly for a better future. In this poem, the poet Edgar Guest presents a number of questions. He hopes that everyone does what they can to bring hope and courage to those who feel hopeless in their life. विद्यार्थी मित्रांनो, हॅव यू अर्न युअर टुमारो म्हणजेच तुम्ही तुमचा उद्या म्हणजेच तुमचा भविष्यकाळ तुम्ही मिळवलेला आहे का, कमावला आहे का? या कवितेच्या टायटलमध्येच कवींनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. ही एक इन्स्पिरेशनल पोएम आहे, प्रेरणादायी कविता आहे. या कवितेत कवी आपल्याला वाचकांना अनेक प्रश्न विचारतात. ते म्हणतात, तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या काही कृती, त्यांचं काही वागणं चुकत आहे, त्यांची चूक तुम्ही दाखवून दिलेली आहे का? आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही त्यांना काही मदत केली आहे का? असं जर तुम्ही त्यांना मदत केली असेल, त्यांचं चांगलं होण्यासाठी त्यांना मदत केली असेल, तर देवही तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगलं करत असतो. हा एक विश्वास इथं कवींनी दिलेला आहे आणि म्हणूनच कवितेचं टायटल आहे हॅव यू अर्न युअर टुमारो. फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट अवर पोएम, पेज नंबर 112. सी फर्स्ट 4 lines. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? In these 4 lines, there is one difficult word, toiling time, means time spent in a hard physical work. म्हणजेच तुम्ही तुमचा कामाचा वेळ जो आहे, तो कामाचा वेळ कामात तुम्ही घालवलेला आहे, तुम्ही कष्ट करण्यात तो वेळ घालवलेला आहे आणि आता तुम्हाला विचार करण्यासाठी तो वेळ मिळालेला आहे. फर्स्ट लाईनमध्ये बघा, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये म्हणजे अनेक व्यक्ती तुम्हाला भेटत असणार आहेत. तुमच्या फॅमिलीमधले आहेत, तुमचे रिलेटिव्स आहेत, समाजामध्ये जिथं जिथं तुम्ही जाणार आहात तिथं तिथं अनेक व्यक्ती तुम्हाला भेटणार आहेत. मग ज्या व्यक्ती तुम्हाला भेटणार आहेत किंवा तुम्ही ज्यांना भेटणार आहात, मग तुम्ही त्यांना भेटल्यानंतर त्या व्यक्ती असं म्हणतात का, हां त्या व्यक्तीला मी भेटलो आणि यामुळं मला आज समाधान वाटते, मी त्याच्याशी बोललेलो आहे आणि त्याच्या बोलण्यानं मला एक आत्मविश्वास मिळालेला आहे,
असं कुणाला वाटतं का? आणि आज मी खूप आनंदी आहे त्या व्यक्तीला भेटल्यामुळं, असं कुणाला वाटतं का? हा पहिलाच प्रश्न विचारलेला आहे. इज बी एनीबडी हॅपियर? असं कोणी आहे का जो आनंदी झालेला आहे बिकॉज यू पास्ड हिज वे? तुम्ही त्यांना आज भेटलात, त्यांच्याशी बोललात आणि त्यामुळं त्यांना एक प्रेरणा मिळालेली आहे, त्यांना एक समाधान मिळालेलं आहे, त्यांना आनंद मिळालेला आहे. असं झालंय का दिवसभरामध्ये? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? आज तुम्ही त्याच्याशी दिवसभर बोललेला होतात आणि मग ते तुम्ही जो संवाद त्याच्याशी तुम्ही साधलेला होता, जे वाक्य तुम्ही त्याच्याशी बोललेला होता, तुम्ही गेल्यानंतर त्या व्यक्तीला ती वाक्य, तुमचं ते बोलणं आठवतं का? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आजचा दिवस पूर्ण संपलेला आहे, म्हणजे दिवसभराचं आपलं काम झालेलं आहे, आपलं बाहेर फिरणं, आपलं कष्टाच्या कामाची वेळ जी आहे ती वेळ संपलेली आहे. इज देअर एनीवन टू अटर नाव काइंडली वर्ड ऑफ यू? आणि मग संध्याकाळच्या वेळेला तुम्ही तिथं हजर नसताना त्यावेळेला तिसऱ्या व्यक्तीपुढं ती व्यक्ती म्हटलेली आहे का, हां आज ती व्यक्ती माझ्याशी बोलली आणि त्या ठिकाणी ती व्यक्ती खूपच प्रेमळ आहे, किंवा त्या व्यक्तीचं बोलणं जे आहे ते खूप प्रेरणादायी आहे, असं कुणी म्हटलेलं आहे का? असं जर म्हटलं असेल तर ते तुमच्या वागण्याची ती पोचपावती असणार आहे. म्हणजे तुम्ही समाजामध्ये वागत असताना ॲज अ ह्युमन म्हणून, एक व्यक्ती म्हणून चांगल्या पद्धतीनं वागत आहात. इथं हा कवीने एक इन्स्पिरेशनल पोयम आहे. काही ना वाटेल की आपण समाजामध्ये जरी चांगलं वागलो तर सगळेच आपल्याला चांगलं म्हणतील असं नाही आहे, पण एक व्यक्ती म्हणून आपण घडत असताना, आपल्यावरती संस्कार होत असताना आपल्याला माहिती आहे चूक काय आणि बरोबर काय आहे ते. मग कवीने इथे एक आपल्याला पॉझिटिव्हिटी दिलेली आहे की समाजामध्ये तुम्ही वागत असताना दुसऱ्यांना आनंद द्या. तुमची वाक्य अशी प्रेरणादायी असू देत की दुसऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळवू दे आणि तुमच्याविषयी तुमच्या मागेसुद्धा चांगलं बोललं जाऊ दे. अशा पद्धतीचं तुमचं वर्तन ठेवा. असं जर वागणं तुम्ही ठेवलात तर तुमचा भविष्यकाळ जो असणार आहे तो चांगला असणार आहे. म्हणजेच भविष्यामध्ये तुम्ही अनेकांना प्रेरणा देणार आहात आणि तुम्ही एक एक पायरी यशाची पुढं चढत तुम्ही जाणार आहात. सी नेक्स्ट 4 lines. Did you have a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure, simple as you rushed along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? In these 4 lines there is 3 difficult words. Churlish means rude, उद्धटपणे वागणे. हावडी अँड इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग म्हणजेच अनौपचारिक मैत्रीपूर्ण वागणे. थ्रॉंग मीन्स क्राऊड, गर्दी. गर्दीतून आपण निघून गेलो तर गर्दीमध्ये सुद्धा त्या मित्राला भेटलो, असा या तिन्ही डिफिकल्ट वर्ड्सचा अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, डिड यू हॅव अ चीअरफुल ग्रीटिंग टू अ फ्रेंड हू केम अलॉंग. आता तुम्ही बाहेर निघालेला आहात, गर्दी आहे आणि तिथं तुमचा मित्र, तुमची मैत्रीण तुम्हाला भेटली. भेटल्यानंतर तुम्हाला आनंद झाला का? आणि अनौपचारिक पद्धतीनं मैत्री भेटलेली आहे या आनंदात तुम्ही त्याला अभिवादन केलं का? का तुम्ही ऑर अ चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी अँड देन व्हॅनिश द थ्रॉंग, का तुम्ही त्याच्याशी उद्धटपणे वागलात आणि गर्दीतून तुम्ही निघून गेलात का? हां हाय हॅलो एवढंच केलं आणि या पद्धतीनं तुम्ही त्या गर्दीतून निघून गेलात का? वेअर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल, तुम्ही स्वार्थी होतात का तिथं? म्हणजे फक्त त्या मित्राचा, त्या मैत्रिणीचा कामापुरताच वापर करून घेतला आणि त्याच्यानंतर समोर दिसला तर एखाद्या अनोळख्या व्यक्तीला तोंड ओळख असली तर कसं आपण हाय हॅलो करतो, निघून जातो, त्या पद्धतीनं केलात? कशा पद्धतीनं तुम्ही त्या मित्राशी, त्या मैत्रिणीशी वागलात? चीअरफुल ग्रीटिंग म्हणजेच त्या ठिकाणी हाय हॅलो हाऊ आर यू आणि त्याच्याशी एक मैत्रीपूर्ण बोलणं तुम्ही केलेलं आहे का, हे इथं कवीला विचारायचं आहे. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल, ग्रेटफुल म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करणे. फॉर अ डीड, डीड म्हणजेच काम, तुमचं बोलणं
म्हणजेच तुम्ही एखादं फिजिकली तुमचं वर्क असेल किंवा मेंटली इमोशनली तुम्ही त्याला एक सपोर्ट केला असेल. मग तुम्ही त्या मित्राला मैत्रिणीला भेटलात, चेअरफुल ग्रीटिंग केलं, अभिवादन केलं, म्हणजेच त्या ठिकाणी एक इन्स्पिरेशन तुम्ही त्या मित्राला दिलं असेल, मैत्रिणीला दिलं असेल. त्याबद्दल त्या दिवशी तो मित्र, ती मैत्रीण तुम्हाला म्हणत असेल, खरंच मी त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते, आज त्या व्यक्तीनं माझं खूप मोठं काम केलेलं आहे, असं ती व्यक्ती म्हणते का? मग याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे. जर ती व्यक्ती तुमच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असेल तर तुम्ही एक चांगलं काम केलेलं आहे. डीड म्हणजे चांगलं काम, कृत्य, ॲक्ट तुमची ती समाजातली कृती चांगली असणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला पुढं जाण्यासाठी अजून मार्ग मोकळा होत जाणार आहे. सेकंड या 4 लाईन्स ज्या आहेत याच्यामध्ये मित्राला भेटल्यानंतर, मैत्रिणीला भेटल्यानंतर, आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुमचं वागणं कसं आहे हे इथं कवीनं विचारलेलं आहे. र्यूडली वागता तुम्ही का मैत्रीपूर्ण संवाद साधता? गर्दी असू दे, काहीही असू दे, तुमच्यासोबत कुणीही मोठी व्यक्ती असू दे, पण तुमचं वागणं कसं आहे हे इथं खूप महत्त्वाचं आहे. तसं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा भविष्यकाळ मिळवलेला आहे, उद्याचा एक दिवस मिळवलेला आहे अजून चांगलं काम करण्यासाठी. सी नेक्स्ट 4 लाईन्स. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ड? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. आता दिवस संपलेला आहे आणि तुम्ही झोपी जाणार आहात, त्यावेळेला तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारायचे किंवा आयुष्यभर तुम्ही अनेकांना मदत केलेली आहे आणि तुमच्या उतारवयामध्ये दोन्ही अर्थाने कवीने इथं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे दिवसभराच्या कामातून रात्रीच्या वेळेला आणि पूर्ण आयुष्यभरातलं आपलं काम, आपलं त्या ठिकाणी कृती आणि म्हातारपणामध्ये, उतारवयामध्ये. प्रश्न पहिला आहे, दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ड. अनेक जण तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत, तुमच्या जन्मापासून ते तुमच्या उतारवयापर्यंत. मग असा एक सिंगल ब्रदर, असा एक बंधू, मित्र, मैत्रीण आहे का जी तुमच्या जवळ आलेली आहे आणि तुम्ही त्यांना मदत केलेली होती? असं कोणी आहे का? पुढचा प्रश्न विचारला, इज अ सिंगल हार्ट रिजॉईस म्हणजे खूप आनंद होणे, ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. असं एखादं हृदय म्हणजे असं एखादं मन आहे का तुमच्या त्या कृतीनं त्यांचं ते मन, त्यांचं हृदय आनंदी झालेलं आहे? तुमच्या कृतीनं, तुमच्या बोलण्यानं, वागण्यातून, बोलण्यातून, तुमच्या कृतीतून असं आनंदी झालेलं मन आहे का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग. असा एखादा माणूस आहे का तो त्याच्या जीवनामध्ये अशी काही घटना घडलेल्या असतात की काही लोक निराश होतात, कुठलीही गोष्ट करण्याची त्यांची इच्छा नसते, नर्वस झालेले असतात. मग अशा नर्वस व्यक्तीच्या मनामध्ये नाऊ विथ करेज लुक अहेड, अशा नर्वस व्यक्तीच्या मनामध्ये तुम्ही एक प्रकारची आशा निर्माण केलेली आहे का? त्याला तुम्ही धैर्य दिलेलं आहे का? त्याला जीवनामध्ये पुढं जाण्यासाठी मदत केलेली आहे का? असं जर केलं असेल तर तुम्ही तुमचं जीवन योग्य मार्गावरती, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही योग्य मार्गाने निघालेले आहात आणि तुम्ही यशाकडे वाटचाल करता आहात आणि त्याचबरोबर तुमचा भविष्यकाळ जो आहे तो खूपच सक्सेसफुल असणार आहे, असं कवीचं मत आहे. आणि या पोयमच्या लास्ट 4 लाईन्समध्ये कवींनी काय सांगितलेलं आहे बघा. डिड यू वेस्ट द डे और लूज इट? Was it well or sourly spent? Did you leave a trail of kindness or a scare of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today?
विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या 4 लाईन्समध्ये 2 डिफिकल्ट वर्ड आहेत. सोअरलीचा अर्थ आहे युजलेसली, म्हणजेच व्यर्थ, निरुपयोगी. आणि सेकंड एक आहे स्केअरचा अर्थ आहे कॉम्पॅक्ट, जखमेची खून किंवा वन. म्हणजे एखाद्या वेळेला आपण पडलो, लागलं तर जखम बरी होते, पण त्याचं वन जे आहे ते त्याच पद्धतीनं राहतं. आता इथं डिड यू वेस्ट द डे, कवीने विचारलेला आहे. आज दिवसभरामध्ये असं आपण काही चांगलं काम केलं नसेल तर मग आपण आपला तो दिवस जो आहे तो वाया घालवलेला आहे. और लूज इट, म्हणजे आळसामध्येच घालवला, काहीही काम केलं नाही, म्हणजे आज आपला हा दिवस आपण गमावलेला आहे. वॉज इट वेल, का दिवस चांगला गेला, दुसऱ्यांसाठी स्वतःसाठी चांगलं काम केलेलं आहे. और सोअरली स्पेंट, का निरुपयोगीच ठरलेला आहे, या दिवसाच्या आजचा काहीच उपयोग झालेला नाही, असाच हा दिवस खर्च झालेला आहे का. डीड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस, का तुम्ही जगत असताना त्या ठिकाणी लिव्ह म्हणजे सोडणे, ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजेच तुम्ही खूप प्रेमळ आहात, तुमचा स्वभाव प्रेमळ आहे असं तुम्ही दुसऱ्यांना दाखवून दिलत का, म्हणजेच तुम्ही एक चांगला मार्ग दुसऱ्यांना दिलात का. और स्केअर ऑफ डिसकंटेंट, का दुःखदायक खुणा, म्हणजेच की तुमच्या बोलण्यानं तुम्ही कुणाला दुखावलं असेल, तुमच्या वागण्यानं, तुमच्या कृतीतून तुम्ही कुणाला दुखावलेलं आहे का. असं म्हणतात बघा, एखाद्या वेळेला बोललेलं विसरून जातं पण मारलेलं विसरलं जात नाही आहे, म्हणजे ती खून मनामध्ये तशीच राहते. मग असं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेलं आहे का, तुमचं बोलणं त्या व्यक्तीच्या मनाला लागलेलं आहे का, त्या व्यक्तीला दुःख झालेलं आहे का, आणि त्या दुःखाची खून त्या व्यक्तीच्या मनामध्ये राहिली आहे का. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, स्लंबर म्हणजे झोपताना, ज्या वेळेला तुम्ही झोपी जाणार आहात तुम्ही तुमचे डोळे बंद करता. डू यू थिंक दॅट गॉड वूड से, ज्या वेळेला तुम्ही तुमचे डोळे बंद करता तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला देव म्हणेल यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. मग तुम्ही जर त्या ठिकाणी कोणाला दुखावलं नसेल, तुम्हाला तुमचा दिवस वाया गेला आहे असं वाटत नसेल, तुम्ही चांगलं काम केलं असेल, तर झोपल्यानंतर तुमचं अंतर्मन, देव म्हणजेच इथं तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या वागण्यानं, तुम्ही तुमच्या त्या परोपकारानं एक चांगला दिवस, उद्याचा भविष्यकाळ तुम्ही मिळवलेला आहे आणि तुम्ही तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल केलेला आहे, भविष्यकाळ सक्सेसफुल तुम्ही करणार आहात असं तुमचं मन, ही एक पॉझिटिव्हिटी आहे. देव तुमच्याशी बोलणार आहे, म्हणजे इथं एक कवीने आपल्याला पॉझिटिव्हिटी दिलेली आहे आणि विचार करायला प्रवृत्त केलेला आहे. आपण कशा पद्धतीनं वागतोय, ॲज अ स्टुडंट म्हणून, ॲज अ व्यक्ती म्हणून आपण आपली कर्तव्य, आपण आपली जबाबदारी पार पाडतोय का, हा एक विचार जो आहे तो विचार इथं कवीने आपल्याला करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. खूपच सिंपल अशी ही पोयम आहे आणि या कवितेमध्ये कवी आपल्याशी बोलत आहेत, पण प्रत्येक इमेज आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि आपल्या मनावरती त्या ठिकाणी एक प्रभाव जो आहे, कवींच्या विचारांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. या कवितेमध्ये 2 फिगर ऑफ स्पीच आहेत, ॲलिट्रेशन अँड इंट्रॉगेशन. ॲलिट्रेशनमध्ये रिपिटेशन ऑफ साऊंड आहे आणि इंट्रॉगेशनमध्ये क्वेश्चन मार्क इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. क्वेश्चन मार्क असलेले सेंटेन्स जे आहेत ते इंट्रॉगेशन या पोएटिक डिव्हाइसेसचे असणार आहेत आणि ॲलिट्रेशनमध्ये वर्डमधलं पहिलं लेटर रिपीट झालं असेल तर ते ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल असणार आहे. आणि या पोयममध्ये राईम स्कीम जी आहे ती AABB या पद्धतीनं आहे. हिअर आवर पोयम इज कम्प्लीटेड. वी विल स्टॉप. थँक यू.